नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत सोन्याची जेजुरी या ठिकाणी. आता आपण बघतोय की मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य महाद्वारावर आता आपण आलेलो आहोत. तर चला जाऊया आता जेजुरी. तर मंडळी आता आपण पहिल्यांदा बघतोय इथं नंदी महादेव आहे. नंदी महादेवाला आपण भंडारा वाहणार आहे. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत सोन्याची जेजुरी या ठिकाणी. आणि आता आपण बघतोय की नंदी महादेव या ठिकाणी इथं जेजुरीच्या महाद्वारावर आता आपण आलेलो आहे. तिथं पुजारी माम बसलेत, आपण त्यांना विचारूया पूजेचं कसं कसं नियोजन असतं. हे आणलेलं भंडार खोबरं इथं वाचत द्यावाला. पहिलं नंदीच्या पाया पडतात, नंदीला दर्शन करून पहिलं पायरीला भंडार वाचतात आणि मग वर जातात दर्शनाला. खंडोबा हा शंकराचा अवतार आहे, त्यामुळे शंकराला जाताना पहिलं नंदीच्या पाया पडतात, नंदीला नमस्कार करून मग वर महादेवाला दर्शनाला. म्हणून पहिला नंदी आणि मग खंडोबा असं. म्हणून पहिलं आलं की इथं दर्शन करतात, इथं हळद वाहतात आणि वर थोडी थोडी हळद वाहत वर जातात मंदिरामध्ये दर्शनाला. बरं, या ठिकाणी तुमचा मानबिन आहे का, कसं असतं इथं? म्हणजे तुमची पूजा प्रत्येक वेळेस वेगवेगळे पुजारी असतात की कसे असतात? वेगवेगळं असते पूजा. 3-3, 4-4 तास आम्ही प्रत्येक जण बसतो. प्रत्येक जण नंतर मग दुसरे जण येतात, मग ते बसतात. असं असतं. येणार भाविक सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत भाविक येतात ना इथं दर्शनाला. त्याच्यामुळे एकट्याचं काम नाही आहे इथं. त्याच्यामुळे 5-6 जणांना मिळूनच हे करावं लागतं सगळं ड्युटीचं नियोजन. तर मंडळी, आता आपण सोन्याची जेजुरी या ठिकाणी आहे आणि आता आपण नंदीरायाचं आत्ता दर्शन घेतलेलं आहे. आणि आता मार्तंड मल्हार यांच्या मंदिरामध्ये जाणार आहोत. आणि आता इथं मार्तंड मल्हारांच्या जेजुरीच्या सोन्याच्या जेजुरीची पहिली पायरी या ठिकाणी लागलेली आहे. आणि आता आपण बघतोय या ठिकाणी आता आपण येळकोट येळकोट, जय मल्हार. खंडेरायाची थोडक्यात माहिती सांगा. गडाला पायऱ्या किती आहेत? 365. 365 गडाला पायऱ्या आहेत. सोमवती अमावस्या 6 महिन्याला असते. आधी एक चंपाषष्ठी उत्सव असतो. आता 2 तारखेला चंपाषष्ठी उत्सव आहे. म्हणजे देवाने अवतार घेतलेला आहे मणिमल्ल्याचा वध करण्यासाठी. अशी जेजुरीची कथा आहे. जागरण गोंधळ चालते तिथं. जागरण गोंधळ असतो, विधी असतो तो. तुम्हाला जर काय माहिती करून घ्यायची असेल तर अजून तुम्हाला भरपूर माहिती मंदिरामध्ये मिळेल.
तर आता आपण जाऊया, इथे जागरण गोंधळ चाललेला आहे या ठिकाणी, बघूया आपण. हा मांडले अंबाबाईचा पाचनामाचा गोंधळ आपण आपल्या दारामध्ये घालत असतो रात्रभर. देवाच्या ठिकाणी सेवा आहे पाचनामाची. तर पहिले ध्यानपणे नमन असतं गजानन गणपतीचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्यात सर्वदा मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा. गजानन गणपती पाठीमाग शारदा सरस्वती माता भगवती. अंबाबाईने तुळजापूर सोडलं, कोल्हापूर सोडलं, माहूरगड सोडून अंबाबाई गोंधळासाठी कशी येते. अशा प्रकारे मला तुझं असेल तर आम्हाला माफ करा म्हणा अंबाबाईचा. मावशी, हे मंदिर कशाचं आहे? गणपती, साक्षी गणपती, गडावरचा पहिला गणपती. यावरती करू. तर मंडळी, आता आपण निघालेलो आहोत आपल्या मेन खंडेरायाच्या मंदिरामध्ये. तर या 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 लवकर या, लवकर या. मंदिराच्या मुख्य द्वारावर आता आपण आलेलो आहोत गडावर. मामा, थोडक्यात मंदिराबद्दल माहिती द्या. हे यशवंतराय किल्ल्याचे राखणदार, देवाचे शिपाई. तिथून 1.25 लाख मुंगे सोडे होते. देवानं औरंगाबादनं हल्ला केला त्यावेळेस. त्याच्यामुळे पहिला मान इथे आणि नंतर वरी. म्हणजे पहिल्यांदा या बाजूला यशवंतरायाचं दर्शन घ्यायचं, मग वरती जायचं. किल्ल्याचे राखणदार यशवंतराय यशवंत. तर आता ऐकलं, मामाने सांगितलं यांचं किल्ल्याचे राखणदार यांचं पहिल्यांदा दर्शन घ्यायचं आणि नंतर मंदिरामध्ये जायचं.
तर मंडळी आपण यांना विचारूया पुजारी मामा थोडक्यात माहिती सांगा कोणाचं मंदिर आहे कसं आहे. हे यशवंतराव महाराज घराचे राखणदार. भुंगे सुटलेली जागा आहे थोडी. इथून मी वन दिसतो ना तिथून भुंगे सुटले होते. देवाचे सेनापती. हा देवाचे सेनापती यांचं हे मंदिर आहे आणि राखणदार आणि आपण बघतो की या बाजूला नवसाला पावणारी जागा. कोणाचे हात दुखतात कोणाचे पाय दुखतात ते इथं बोलल्याप्रमाणे व्हायचं परत पूर्ण झालं की नवस. ठीक आहे काय माहिती असेल तर नाही तेवढे. नवसाला पावणारी जागा. कोणाचे हात दुखतात कोणाचे पाय दुखतात ते पूर्ण झाले की असे लोक वाहतात ते तिकडे दाखवा. चला वरती. येळकोट येळकोट जय मल्हार. आता आपण आलेलो आहोत जेजुरी गडावर खंडेरायाच्या भेटीला. या बाजूला आपण बघतो दीपमाळा आहेत. आपण बघतोय दीपमाळा. या ठिकाणी पुजारी मामा आहेत यांना थोडी वाईट माहिती विचारूया. मामा वाईट मंदिराबद्दल थोडी माहिती सांगा. मंदिरात महाराष्ट्राचं कुलदैवत जेजूचा खंडोबा, तुळजापूरची भवानी माता आणि महाराष्ट्रामध्ये जेजुरी खंडोबा कुलदैवत आहे. म्हणून इथं जोडीने आल्यानंतर 5 पायऱ्या त्या ठिकाणी उचलून घ्यावं लागतं. आणि पंचलिंग मंदिर आहे तिथं मंदिरात अभिषेक असतो, तळी भंडारा असते, देवाचा तुम्हाला नारळ मिळतो, त्रिकाळ पूजा असते दुपारी 12:30 संध्याकाळी 8:30 पहाटे 5 वाजता या मेन मंदिरामध्ये अभिषेक केला जातो. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजूरचा खंडोबा आणि तुळजापूरची भवानी हे कुलस्वामिनी कुलदैवत आहे. मुलाचं किंवा मुलीचं लग्न झाल्यानंतर वर्षातनं एकदा का होईना आपल्या खंडोबाला भेटायला यावं लागतं. त्यानंतर खाली देवीचा गोंधळ असतो, खंडोबाचं जागरण असतं. हा कुलधर्म कुलाचार आपल्या जेजुरी गडावर केला जातो. येळकोट येळकोट जय मल्हार. जय मल्हार. तर मंडळी बघतोय आता आपण सली सुद्धा आलेले आहेत. सल आलेले आहे शाळेचे. सल कोणत्या गावचे आहे? इचलकरंजी कोल्हापूर. आता पहिलं ठिकाण हेच आहे. हा वेरूळ. वेरूळ. तर मंडळी दर्शनाची खूप मोठी लाईन आहे. आता आपण चाललेलो आहोत दर्शनाला. लाईन मधून आपणाला दर्शन घ्यायचं आहे, खंडेरायाला भेटायचं आहे. तर मंडळी भक्तिसागर श्री मुकुंद महाराज यूट्यूब चॅनल ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. महाराष्ट्राचं कुलदैवत
जेजुरीचा खंडेराया जय मल्हार. जय मल्हार. या तीर्थक्षेत्रामध्ये खंडोबा हे कुलदैवत, महाराष्ट्राचं कुलदैवत म्हटलं की खंडोबा म्हटलं जातं. म्हणून या नगरीला म्हटलं गेलेलं आहे जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर नाना परिती रचना रचली अपार जळी स्थळी नांदे स्वामी शंकर. स्वामी शंकराचा हे खंडोबा अवतारातला लिंग स्वरूपात राहिलेले खंडोबा, त्यांच्या शेजारी त्यांची पत्नी बसलेली म्हाळसा देवी. म्हणून मृत्यू लोकाचं दुसरं कैलास जेजुरी म्हणजे म्हटलं गेलं की खंडोबा आणि म्हाळसा देवी म्हणजे शंकर पार्वती, आणि त्यांच्या उजव्या हाताला बसलेली गंगा म्हणजे बाणाई देवी. म्हणून या नगरीमध्ये सर्व मंगलमय आशीर्वाद खंडोबारायाचा घ्यावायचा असेल तर त्यांनी जेजुरी नगरीमध्ये येऊन देवाला हळद म्हणजेच त्याला भंडारा म्हणतात. हळकुंडाची हळद जे शुद्ध करून जी देवाला वाहिली जाते त्याला भंडारा म्हणून देवाचा येळकोट नामाचा गजर करतात. येळकोट नामाचा गजर असा समोर होतोय त्याला म्हणतात तळी भंडार. तळी भंडार हा विधी द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने जेजुरी नगरीमध्ये येऊन करून गेले. म्हणून या नगरीला इथे येऊन श्रीकृष्णाचा आशीर्वाद म्हणून इथे तळी भंडार करतात. कारण का त्या रूपामध्ये उष्टा नैवेद्य खाल्ला गेला मार्गशीर्ष षष्ठी उत्सवाच्या टायमाला. षष्ठी उत्सवाच्या टायमाला ज्या वेळेस नैवेद्य खाल्ला गेला त्यावेळेस श्राप मिळाला आणि श्वानात रूपात राशील असा आशीर्वाद खंडोबाने दिल्याच्या नंतर या नगरीमध्ये त्या श्वानाला घेऊन या इथं आणल्याच्या नंतर इथं पूजा अर्चा केली आणि देवाच्या मस्तकावरची हळद म्हणजे देवाच्या लिंगावरची ती बाळकृष्णाच्या म्हणजे त्या श्वानावरती टाकल्याच्या नंतर परत काना पुनरुपी मिळाला. म्हणून खरा जागा झाला. म्हणजे संसारात आपल्या संसारामध्ये खंडोबाने असंच कायमचं जागर राहावं म्हणून जागरण करतात. आणि आपल्या घरामध्ये गोंधळ होतो श्वानारूपीत राहिल्यामुळे घरात जो चालला होता गोंधळ काना गेला कुठे. म्हणून इथं नगरीमध्ये येऊन ज्यावेळेस मस्तकावरती भंडारा व्हायला काना पुनरुपी मिळाला. म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा असाच गोंधळ होऊ नये म्हणून देवाच्या नगरीमध्ये तळी भंडार जागरण गोंधळाचा विधी होतो. आपल्या घरामध्ये गोंधळ असा होऊ नये म्हणून या नगरीमध्ये तळी भंडार विधी करतात. याला भंडारा घर म्हणतात. या भंडारा घरामध्ये या नगरीच्या या ठिकाणी या इथं तिरुपती बालाजी या इथं येऊन खंडोबाला नमस्कार करून गेले, मुद्राई घेऊन गेले. असे या मुद्राई घेऊन गेल्याच्या नंतर कार्याला कमी पडत होते म्हणून या इथं बालाजींनी या इथं येऊन भंडारा खोबरं देवाच्या अंगावर उधळले आणि प्रार्थना केली की मला कार्याला मुद्राई कमी पडतात. म्हणून या नगरीमध्ये येऊन मुद्राई घेऊन गेलेले बालाजी. म्हणून देवा तुझी सोन्याची जेजुरी हळदीला हळकुंडाला ज्या हळदीच्या पावडर जी बनली जाते चूर्ण म्हणतात त्याला, जी देवाच्या अंगावरती उधळल्याच्या नंतर देवा तुझी सोन्याची जेजुरी असं म्हटलं गेलेलं आहे. येळकोट येळकोट जय मल्हार. या नगरीमध्ये या जेजुरी गडावरती पारंपरिक पुजारी वर्गामध्ये आम्ही देवाची सेवेकरी खंडोबा देवाचे नित्यक्रमाची आमची सेवा असते. सने आणि चौघडा ज्या शंकराला कोणीही निंद्रा अवस्था त्यांची हलवू शकत नाही. मंगलमय कार्यामध्ये मंगलमय आशीर्वाद देणारे खंडोबाराया त्यांच्या दरबारामध्ये मंगलमय कार्याचा सनई चौघडा वाढला जातो. या सनई चौघड्याच्या माध्यमातून खंडोबाची जी निंद्रा आहे त्या तिथनं हलवली जाते. सकाळी भूपाळीच्या अगोदर खंडोबा नगरीमध्ये या इथं सनई चौघडाचा या इथं जल्लोषाने महाराजांना उठवलं जातं आणि त्याच्यानंतर खंडोबाची भूपाळी चालते. माझं नाव सुरेंद्र उर्फ कबीर रमेश मोरे. मोबाईल नंबर 9960-531-303. या नगरीमध्ये ज्यांना सनई चौघडा मंगलमय कार्याचा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जेजुरी गडावरती उत्सवानिमित्त वाजवून घ्यायचा असेल तर या नंबरशी संपर्क साधावा. येळकोट येळकोट जय मल्हार.
नावाची जागरण हाल अंबरी पाल टेंबरगड जेजुरी गडे पठारी राहिल्या साहिल्या बळे भक्ताच्या दारामध्ये म्हणून मल्हार मातंड गड सोडून या जागरण आणि गोंधळाला देव कसा आला वारी माग तर मंडळी आता गडावर आपण हे बघत असतोय की जागरण गोंधळ घालत असते तिथं नाव घेतलं जातं आणि नावाचा हे केला जातो, जागरण गोंधळ घातला जातो. गणेश मोहनराव पाटील आटके. नमस्कार मंडळी, आता आपण आहोत जेजुरी गडावर आणि जेजुरी गडावर आपण पाहतोय की शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांची भेट या ठिकाणी झालेली होती. असा अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी उभा केलेला आहे. मी दाखवतो आपणा सर्वांना. आणि 450 वर्षापूर्वीच हे पिता पुत्राची भेट आज आपण पाहतोय या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण बघतोय अहिल्याबाई होळकर पाणी तलाव आपणाला दिसत असेल. तर मंडळी आता चला बानुबाई यांच्या मंदिराकडे आता आपण चाललेलो आहोत. सुंदर असा इथं बगीचा केलेला आहे. आपण बघतोय बानुबाई यांचं मंदिर या ठिकाणी आता आपण चाललेलो आहोत. या ठिकाणी बघतोय आपण, या ठिकाणी पाहतोय आपण शेतकरी, त्याचबरोबर गोमाता मंडळी आपण पाहतोय. जेजुरी गडावर असा भव्य दिव्य अहिल्याबाई होळकर यांचा भव्य दिव्य पुतळा. आणि या ठिकाणी आता आपण चाललेलो आहोत बानुबाई यांच्या मंदिराकडे.
आता आपण चाललेलो आहोत बानुबाई यांच्या मंदिरामध्ये. याच ठिकाणी बानुबाई यांचं मंदिर. या ठिकाणी बानुबाईचं मंदिर आपण बघतोय.